ഹരിശ്രീ ഗണപതയേ നമ. അവിഘ്നമസ്തു ശ്രീഗുരുഭ്യോ നമ. സർവത്ര ശ്രീരാമനാമ സങ്കീർത്തനം. സീതായ പതയേ നമ. ശുക്ലാംബരധരം വിഷ്ണും ശശിവർണം ചതുർഭുജം പ്രസന്നവദനം ധ്യായേത് സർവവിഘ്നോപശാന്തയേ. കൂജന്തം രാമ രാമേതി മധുരം മധുരാക്ഷരം ആരുഹ്യ കവിതാശാഖാം വന്ദേ വാൽമീകികോകിലം. ആഞ്ജനേയമതിപാടലാനനം കാഞ്ചനാദ്രികമനീയവിഗ്രഹം പാരിജാതതരുമൂലവാസിനം ഭാവയാമി പവമാനനന്ദനം. യത്ര യത്ര രഘുനാഥകീർത്തനം തത്ര തത്ര കൃതമസ്തകാഞ്ജലിം ബാഷ്പവാരി പരിപൂർണലോചനം മാരുതിം നമത രാക്ഷസാന്തകം. മനോജവം മാരുതതുല്യവേഗം ജിതേന്ദ്രിയം ബുദ്ധിമതാം വരിഷ്ടം വാതാത്മജം വാനരയൂഥമുഖ്യം ശ്രീരാമദൂതം ശിരസാ നമാമി. സർവത്ര ശ്രീരാമനാമ സങ്കീർത്തനം. ശ്രീ സീതായ പതയേ നമഃ. ശ്രീമദ് വാൽമീകി രാമായണ അയോധ്യകാണ്ഡ ദ്വാദശാധികശതതമസർഗഃ. പാദുകാ പ്രദാനം. തതഃ പ്രതിമതേജോഭ്യാം ഭാതൃഭ്യാം രോമഹർഷണം വിസ്മിതാ സംഗമം പ്രേക്ഷ്യ സമവേതാ മഹർഷയാ. അന്തർഹിതാ ഋഷിഗണാ സിദ്ധാശ്ച പരമർഷയാ. തൗ ഭ്രാതരോ മഹാത്മാനോ കാകുത്സോ പ്രശംസിരേ. സ ധന്യോ യസ്യ പുത്രൗ ദൗ ധർമ്മജ്ഞോ ധർമ്മവിക്രമോ. ശ്രുത്വാ വയം ഹി സംഭാഷമുപാഭ്യാം സ്പൃഹയാമഹേ. തതഃ ഋഷിഗണാ ക്ഷിപ്രം ദശഗ്രീവവധേഷിണാ ഭരതം രാജശാർദൂല വിദ്യുജു സംഗതാ വചാ. കുലേ ജാതമഹാപ്രാജ്ഞ മഹാവൃത്തമഹായശ. ഗ്രാഹ്യം രാമസ്യ വാക്യം തേ പിതരം യദ്യവേക്ഷസേ. സദാ നൃണമിമം രാമം വയമിച്ഛാമഹേ പിതു. അനൃണസ്ത്വാശ്ച കൈകേയ സ്വർഗം ദശരഥോ ഗതാ. ഏതാവതുക്ത്വാ വചനം ഗന്ധർവാ സമഹർഷയാ. രാജർഷയശ്ചൈവ തഥാ സർവേ സ്വാം സ്വാം ഗതിം ഗതാ. ह्लादितस्तेन वाक्येन शुभेन शुभदर्शन रामसंहृष्टवदनस्तात् ऋषीनभ्यपूजयत्. त्रस्तगात्रस्तु भरत स वाचा सञ्जमानया. कृताञ्जलिरिदं वाक्यं राघवं पुनरब्रवीत्. राजधर्ममनुप्रेक्ष्य कुलधर्मानुसन्दतिं कर्तुमर्हति काकुत्स्थमम मातुश्च याचनां. रक्षितं सुमहद्राज्यमहमेकस्तु नोत्सहे. पौरजानपदांश्चाभिरक्तान् रञ्जयितुं तथा. ज्ञातयश्च हि योधाश्च मित्राणि सुहृदश्च न. त्वामेव प्रतिकाङ्क्षन्ते पर्जन्यमिव कर्षका. इदं राजं महाप्राज्ञ स्थापयं प्रतिपत्तिः. शक्तिमानसिकाकुत्स्थलोकस्य परिपालने. इत्युक्ता नृपतद्भ्रातौ पादयोर्भरतस्तदा. वृषं सम्प्रार्थयामास राममेव प्रियं वदा. तमङ्गे भ्रातरं कृत्वा रामो वचनमब्रवीत्. श्यामं नलिनपत्राक्षं मत्तहं सुस्वरस्वयम्. आगता त्वामियं बुद्धिस्वजा वैनयिकीचया. वृषमुत्सहसे तादरक्षितुं पृथिवीमपि. अमात्यैश्च सुहृद्भिश्च बुद्धिमद्भिश्च मन्त्रिभिः. सर्वकार्याणि समन्त्रया सुमहान्त्यभिकारया. लक्ष्मीश्चन्द्रादपेयाद्वा हिमवान् वा हिमं त्यजेत्. अदीयात् सागरो वेलाम्ना प्रतिज्ञामहं पितो. कामाद्वा तादलोभाद्वा मात्रा तुभ्यमिदं कृतं.
न तन्मनसि कर्तव्यं वर्तितव्यं च मातृवत् एवं ब्रुवाणं भरत कौसल्यासुतमब्रवीत् तेजसादित्यसङ्काशं प्रतिभश्चन्द्रदर्शनम् अधिरोहार्य पादाभ्यां पादुके हेमभूषिते एते हि सर्वलोकस्य योगक्षेमं विधास्यता सोऽधिरुह्य नरव्याघ्रपादुके व्यवमुच्य च प्रायश्च सुमहातेजभरदाय महात्मने स पादुके सम्प्रणम्य रामं वचनमब्रवीत् चतुर्दश हि वर्षाणि जडाचीरधरो ह्यहम् फलमूलाशनो वीर भवेयं रघुनन्दन वीर भवेयं रघुनन्दन तवागमनमाकाङ्क्षन् वसवन् वै नगरात् बहिः तव पादुकयोर्न्यस्य राजतन्त्रं परं तप चतुर्दशे हि सम्पूर्णे वर्षे हनिरघुत्तमा न द्रक्ष्यामि यदि त्वं तु प्रवेक्ष्यामि हुदाशनं तथेति च प्रतिज्ञाया तं परिष्यज्य सादरं शत्रुघ्नं च परिष्युज्य भरतं चेदमब्रवीत् मातरं रक्ष कैकेयीं मा रोषं कुरु तां प्रदे मया च सीतया चैव शप्तोऽसि रघुत्तम इत्युक्ताश्रुपरिदाक्षो भ्रातरं विससर्जः स पादुके ते भरतप्रतापवान् स्वलङ्कृदेशं परिगृह्य धर्मवित् प्रदक्षिणं चैव चकार राघवं चकार चैवोत्तम नागमूर्धनि अथानुर्व्यात् प्रतिनन्द्यतं जनं गुरुंश्च मन्त्रिप्रकृतिस्तथानुजो व्यासर्जयद्राघववंशवर्धन स्थिरस्वधर्मे हिमवानिवाचल तं मातरो बाष्पगृहीतकण्ठ्यो दुःखेन नामन्त्रयितुं हि शेकुः स त्वेव मातरभिवाद्य सर्वारुदन् कुडिं स्वां प्रविवेश राम इत्यार्षे श्रीमन् रामायणे वाल्मीकि आदिकाव्ये चतुर्विंशतिसहस्रिकायां संहितायाम् अयोध्याकाण्डे पादुकाप्रदानं नाम द्वादशाधिकशततमः सर्गः सर्वत्र गोविन्दनाम संकीर्तनं गोविन्द गोविन्द कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि नारायणायेति समर्पयामि नारायणायेति समर्पयामि सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीहरे नमः।